सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. आज आपण धनुराशीची माहिती समजून घेणार आहोत. तुम्ही जर धनुराशीचे असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, की या व्हिडिओमध्ये तुमचा नेमका स्वभाव कसा आहे, तुमचं प्रेम कसं असतं, तुमचा संसार कोणत्या राशीसोबत सुखाचा होतो आणि कोणत्या राशीसोबत संघर्ष होतो, हे सगळं आपण सविस्तरपणे बघणार आहोत. कारण अनेक वेळा काय होतं, की आपण फक्त प्रेम बघतो, पण स्वभाव जुळतो का नाही हे बघत नाही आणि नंतर नात्यामध्ये खूप प्रॉब्लेम सुरू होतात. धनु ही तुमची राशीचक्रातील 9वी रास आहे. गुरुग्रहाच्या स्वामित्वाखाली येते. ही अग्नितत्वाची रास आहे. क्षत्रिय वर्णाची जरी ही रास असली, थोडी वेगळी म्हणजे अर्धमानवी अशी तिची ओळख आहे. पत्रिकेमध्ये जिथे 9 अंकामध्ये चंद्रलीला असेल, तर तुम्ही धनु राशीचे आहात हे समजून चला. तर अशा लोकांना हे वर्णन सगळ्यात जास्त अनुभवायला येईल. आणि जर तुमच्या पत्रिकेत पहिल्या घरामध्ये 9 अंक असेल, तर आपण धनु लग्नाचे आहात हे समजून चला. आता धनु राशीचं आपण जर चिन्ह पाहिलं तर ते कसं असतं, तर इथे काय आहे, अर्धा घोडा आहे आणि अर्धा माणूस आहे. या माणसाच्या हातामध्ये ताणून धरलेला धनुष्यबाण आहे. आता याचा अर्थ काय, तर आक्रमक वृत्ती, साहसी स्वभाव, खेळाची आणि व्यायामाची आवड. यांचं शरीर कसं असतं, तर शरीर मजबूत असतं, स्वभाव अतिशय तापट असतो, पण यांचं मन खूप मोठं आणि दिलदार असतं. चेहऱ्याच्या मानाने या लोकांचे थोडे मोठे कान असतात. अशी काही वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये येथे दिसून येतात. धनुराशीचं मन हे उदार असतं आणि ही सगळ्यात तुमची मोठी जमेची बाजू आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक राशीमध्ये प्रत्येकामध्ये चांगल्या आणि कमी अशा दोन्ही बाजू असतात. या दोन्ही बाजू जर समजून घेतल्या तर संसार हा प्रत्येकाचाच सुखाचा होतो. फक्त काय नाही तेच पाहिलं तर भांडणं वाढतात आणि तुम्हाला हे वेगळं सांगायची गरज नाही. कारण तुमचा स्वामी गुरु जो मोठ्या विचारांचा आहे, आकाश तत्वाचा आहे, आकाशा एवढा व्यापक आहे आणि तुमची धनुरास ही गुरुग्रहाची मूळ त्रिकोण राशी मानलेली आहे. तर मेष राशीची स्त्री असेल तर तुमचं आणि तिचं खूप काही जुळतं. दोघही अग्नितत्वाचे, दोघेही क्षत्रिय, साहस, आक्रमकपणा, नेतृत्वाची आवड असते, पटकन राग येतो, हे सगळं तुमच्यामध्ये कॉमन आहे. पण दोघांनाही एकमेकांवर वरचढ व्हायचं असतं. त्यामुळे तुमच्यात वाद होतात, भांडणं होतात. पण एक चांगली गोष्ट म्हणजे राग पटकन येतो आणि पटकन जातो. दोघांनाही भडक रंग आवडतात. तिला लाल रंग आवडतो तर तुम्हाला पिवळा आवडतो. ती थोडी जास्त तापट असते, पण ती निर्णय पटकन घेते. तुम्ही जास्त वेळ विचार करता. या नात्यात मुलांवर दोघांचाही धाक असतो, पण तुमच्याबद्दल आदरही मुलांना तेवढाच असतो. आता राशीचक्रातील दुसरी म्हणजे वृषभ रास. आता वृषभ राशीच्या बाबतीत कसं आहे, तर वृषभ राशीच्या बाबतीत धनु आणि वृषभ ह्या मृत्यू षडाष्टकातल्या राशी मानलेल्या आहेत. कारण वृषभ आपल्याला 6वी आणि आपण वृषभेपासून 8वे येतात. इथे एक लक्षात घ्या, मृत्यू हा शब्द पती पत्नींपैकी एकाचा मृत्यू अशा अर्थी अजिबात नाही. इथे काय होतं, हा कमालीचा विसंवाद अशा अर्थी हा शब्द वापरला जातो. कारण काही जण शब्द घेऊन घाबरून जातात, म्हणून हे आधीच क्लिअर करणं आवश्यक आहे. आता धनु राशीचे कसे आहेत, की तुम्ही देवा नामच ऋषी नामच म्हणजे गुरुच्या राशीचे, तर पत्नीचा राशी स्वामी शुक्र, तुमची रास अग्नितत्वाची तर पत्नीची पृथ्वी तत्वाची, तुम्ही पटांगणावर तर ती मैफिलीत. एका जागी बसून करण्याच्या कामात पत्नी प्रवीण असते, तर बाहेरच्या कामात तुम्ही पुढे असता. पण दोघांच्या बऱ्याचशा आवडी समान नसतात, त्याच्यामुळे येथे जुळणं कठीण. त्याच्यामुळे पूर्वासुरींनी या जोडीला मृत्यू षडाष्टकातील जोडी म्हटलेली आहे. इथे जनसंपर्क खूप असतो, सर्वांच्यात मिळून मिसळून राहण्याची सवय असते, तर तुम्हाला नेतृत्वाची दांडगी हौस असते. एकंदरीत ही गाठ परस्पर विरोधी स्वभावाच्या माणसांची आहे. पण एक ध्यानात घ्या, हे दोन्ही राशी स्वामी गुरु आणि शुक्र हे विप्र वर्णाचे नैसर्गिक शुभग्रह आहेत. हाच तुमच्यातील एक समान धागा आहे. तो पकडून सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे. पण शक्यतो मृत्यू षडाष्टकातील राशींशी विवाह हा करू नये. आता मिथुन राशीची स्त्री तुमची पत्नी असेल तर इथे काय होतं, तर धनु राशीला मिथुन राशीची स्त्री ही नैसर्गिक जोडी मानलेली आहे.
तुमच्या दोघांचाही द्विस्वभाव असतो. अग्नी आणि वायू हे एकमेकांना पूरक असतात. तुम्ही ज्ञान देणारे, ती लक्षात ठेवणारी. तुम्ही गंभीर आणि ती थोडी खेळकर. तुम्ही शरीराने सक्रिय तर ती बुद्धीने सक्रिय. त्यामुळे या नात्यामध्ये दोघांचं संतुलन अतिशय छान होतं. आता धनु आणि कर्क रास. धनु राशीला जर कर्क राशीची पत्नी असेल तर इथे काय होतं? तुम्ही ठाम आणि ती चंचल. तुम्ही तापट आणि ती शांत. ती भावनांनी चालणारी, तुम्ही विचारांनी चालणारे. ती अतिशय प्रेमळ, पण तिच्या मनाच्या बदलांना समजून घ्यावं लागतं. धनुपुरुषाची कर्क स्त्रीची जोडी तशी षडाष्टकातील आहे, पण धनु राशी स्वामी गुरु आणि कर्केचा राशी स्वामी चंद्र हे परस्परांचे मित्र असल्यामुळे हे मैत्र षडाष्टक असतं. तो जिथे षडाष्टक योग होतो अशा राशींनी एकमेकांशी विवाह करणे टाळावे. आता धनु राशीला जर सिंह राशीची पत्नी असेल तर इथे काय होतं? हे दोघही अग्नितत्वाचे आहेत आणि दोघही नेतृत्व करणारे आहेत. दोघांनाही सत्ता हवी असते, त्यामुळे घरात वाद हे होतात. ती राणी असते. सिंह राशीची पत्नी ही राणी असते, हे लक्षात ठेवा. तिला मान दिलात तर तुमचा संसार नक्की सुरळीत चालतो. आता धनु राशीला जर कन्या राशीची स्त्री असेल तर इथे काय होतं? कन्या राशीची जर आपली पत्नी असेल तर ती खूप विचार करणारी असते. तुम्ही सरळ निर्णय घेणारे, ती व्यवहार पाहते. तुम्ही स्पष्ट बोलता, पण तिची टीका कधी कधी तुम्हाला फार त्रासदायक होते. पण तिचा विचार हा नेहमी उपयोगाचा असतो. तिच्या विचारांचा जर आपण उपयोग केला तर तुमचं नातं आणि तुमचा संसार खूप चांगला होऊ शकतो. आता धनु राशीला तूळ राशीची जर पत्नी असेल, तुमचा जर जोडीदार तूळ राशीचा असेल तर इथे काय होतं? हे नातं बऱ्यापैकी जुळतं, कारण तूळ राशीची पत्नी किंवा तूळ राशीचा जोडीदार हा संतुलित असतो. तुम्ही नेतृत्व करणारे असता आणि ती सगळ्यांमध्ये मिसळते. तुम्ही थोडा स्वतःच्या वागण्यामध्ये वेगळेपणा ठेवता, पण ही जोडी चांगली चालू शकते. धनु राशीला वृश्चिक राशीचा जोडीदार असेल तर इथे काय होतं? हे दोघंही तुम्ही हट्टी आणि महत्वाकांक्षी. तुम्ही उघड बोलणारे, ती मनात ठेवणारी. त्यामुळे तुमच्या नात्यात वाद वाढतात. दोघांनीही रागावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ही काळजी घेतली तर नातं नक्की चांगलं चालतं. तर धनु राशीला जर धनु राशीचा जोडीदार असेल तर इथे काय होतं? इथे दोघंही सारखे साहसी, दिलदार पण रागीट. भांडणं होतात पण लगेच शांत होतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, दोघांनी शब्द जपून वापरा, नातं तुमचं चांगलं चालतं. आता आपण धनु राशीला मकर राशीचा जोडीदार असेल तर इथे काय? तुम्ही मोकळे आणि ती शिस्तबद्ध. तुम्ही खर्चिक आणि ती काटकसरी. ती कर्तव्यावर चालणारी, तिच्याकडे भावना कमी असतात. पण तुम्ही जर तिच्या मेहनतीचा आदर केला तर आपला संसार हा सुखाचा होतो. आता धनुरास आणि कुंभरास. धनु राशीला जर कुंभ राशीचा जोडीदार असेल तर इथे काय होतं? कुंभ राशीचा जोडीदार हा शांत आणि बुद्धिमान असतो. तुम्ही बाहेरच्या जगात रमणारे आणि ती स्वतःच्या जगात रमणारी. भांडणं कमी होतात, पण आणि भावनिक जवळीक या नात्यात कमी असते. आता धनु राशीला जर मीन राशीची स्त्री असेल तर ती मृदू असते, नम्र असते, समर्पित असते. तुम्ही साहसी, पण ती तुमच्यावर अवलंबून राहते. तुम्ही तिला आधार दिलात तर नातं खूप छान चालतं, पण तिचा गैरफायदा घेऊ नका. धनुराशीच्या जातकांनो, शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, संसार हा रणांगण नाही तर तो एक रथ आहे. पती पत्नी ही त्या रथाची 2 चाके आहेत. दोन्ही एकाच दिशेने चालली तरच रथ पुढे जातो. एक जरी थांबलं तर सगळं आयुष्य थांबतं. धनुराशीवाल्यांनो, तुमचं मन अतिशय मोठं आहे, पण राग आणि शब्द यांवर नियंत्रण ठेवा. हे जमलं तर कोणत्याही राशीसोबत तुमचा संसार नक्की चांगला होऊ शकतो. आता तुम्ही मला सांगा, तुमची रास कोणती आहे आणि तुमचं कोणाशी जास्त जुळतं? मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन. आणि असेच सविस्तर सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.